तर राज्यामध्ये सध्या निधीची लुटालूट सुरू आहे। काही दिवसांनी ठोसे युद्ध सुरू होईल। अजित पवार आणि महाजनांच्या वादावर विजय वडेट्टीवारांनी अशी टीका केली आहे। तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय झालं हे मी सांगणार नाही असं मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलं। मंत्रिपदावर बसताना आम्ही गोपनीयतेची शपथ घेतली असं देसाई म्हणाले। तर निधी वाटपामध्ये तफावत असेल तर आमदार आणि मंत्र्यांमध्ये नाराजी येईलच असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। हे खडाजंगी सुरुवात आहे। यापुढे आता कपडे फाडतील, कारण महाराष्ट्रामध्ये सगळं जे चाललेलं आहे ते निधीची लुटालूट चाललेली आहे। तिथपर्यंत जाणार, ठोसे मारण्यापर्यंत जाणार। महाराष्ट्रात आता शीतयुद्ध आहे। ते शीतयुद्धामध्ये ते ठोसे युद्ध वगैरे होऊ नये, कपडे फाड युद्ध होऊ नये, म्हणजे महाराष्ट्राची इज्जत वाचेल। मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली जाते। त्यामुळं मी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। त्यामुळं मला गोपनीयतेच्या शपथेच्या मी बांधील असल्यामुळं काय चर्चा झाली हे मी सांगू शकत नाही। परंतु असा वाद विवाद कुठेही आमच्यात कधीच होत नाही, तसा कालही झाला नाही। जो आरोप प्रत्यारोप होतोय ना, त्यावेळेला त्यांनी सुद्धा एक सामंजस्य भूमिका घेऊन निधी वाटप हा याच आठवड्यामध्ये झाला पाहिजे, या आठवड्यामध्ये झाला पाहिजे। त्याची टेंडर प्रोसेस करून मतदारसंघामध्ये कामं करता येतील। म्हणून आम्ही सुद्धा आग्रही राहणार आहे मुख्यमंत्री साहेबांकडे की आम्हालाही आमचा जो निधी जो हक्काचा आहे, जो विकासासाठी पाहिजे तो दिला पाहिजे। मग त्यासाठी काय करावं लागेल हा त्यांचा प्रश्न आहे। आम्ही त्याच्यामध्ये जाणार नाही, परंतु निधी आम्हाला सुद्धा आवश्यक आहेच।